गोरेगावच्या मैदानावरती एक नाईटची स्पर्धा पाहायला मिळते। तिथे या स्पर्धेचा एक नियम देखील आहे की कंपल्सरी जर अगदी धाबा इक्वल झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाते। सातत्याने आपण जर बघलं तर तिथे 4 ते 5 सामने सुपर ओव्हरचे पाहायला मिळालेत। चेस द गेम वडवली बी संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी 2 सलामीवीर 2 बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। श्री गणेश कासगाव या संघाचे आपण पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। श्री गणेश कासगाव या दोन खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। राज लहाने आणि त्याच्या साथीनं रोशन लहाने हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। पगले षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय। ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज कमलेश आलेत। वेगवान तेज तर्रार गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले। पगलं पिबंश षटक म्हटलं तर इथून भरपूर सारी जबाबदारी सध्या तरी कमलेश्वरती पाहायला मिळते, परंतु एका साईडने आपण पाहतोय अगदी 5 षटकांची मॅच आणि या 5 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील वडवली बी टीमच्या विरोधात। परंतु इथून लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील रोशन लहाने आणि नॉन स्ट्राईक एंडवरती राज लहाने। लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दोन्ही टीमला देऊया लाख शुभेच्छा आणि या स्पर्धेला करतोय सुरुवात। लेफ्ट हँडेड फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये खातकी मानले जातात, पण सध्या तरी आपण पाहतोय रोशन लहाने स्ट्राईक एंडवरती। लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पगलाच बॉल फेस करेल फलंदाज रोशन, पगलाच बॉल लॉफ केलाय, लॉफ हेड शॉट आपण पाहतोय त्या ठिकाणी अगदी डिफाईनला चेंडू फेकून दिले। एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि पाहता या पगलाच बॉल वरती 2 धाबा कंप्लीट आहेत। या 2 धाब्याच्या मदतीनं स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळालंय। रोशन लहाने तुम्हाला पाहायला मिळतात। अगदी पगला चेंडू मी म्हणेन शॉर्ट ऑफ लेनचा होता, त्याला फाईनला बीट केलं होतं। अगदी त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोशन लहानेचा, परंतु त्याच्या बॅटमधून 2 धाबा आल्यात। स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळालंय। पुढे एकदा दिया लेफ्ट राऊंड द विकेटनं गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात कमलेश, परंतु हा चेंडू समोर खेळले विशिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता लॉंगॉनला, परंतु तिथे भरपूर चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले। तिथे एकच धाव मिळाले। एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 3 या धाबा संख्येवर ते पाहायला मिळतात। 5 ओव्हरची मॅच, जर या 5 ओव्हरमध्ये 50 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर मॅच मध्ये भरपूर मजा येईल, परंतु एका साईडने आपण पाहतोय वडवली बी संघ देखील कमी लेखून जमणार नाहीये, त्यांना देखील माहिती आहे। श्री गणेश कासगाव हा संघ सध्या तरी भरपूर फॉर्म मध्ये इथे पाहायला मिळतो आणि त्यांना कमी धाबांवरती रोखण्याचा प्रयत्न तर इथे वडवली बी संघ करेल, परंतु पगल्या षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय कमलेश। यावेळेस आपण पाहतोय मिस्टर आमिंग स्ट्रोक झालाय, मोठा फटका खेळायचा होता बॅटची आउटसाइड एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये टीपला जाहीर देईल। संपवलाय फलंदाज राज लहानेचा खेळ, इथे शून्याचा चष्मा घालून परतलाय फलंदाज राज लहाने बॅक टू द पवेलियन। इथे आपण पाहतोय गोलंदाज कमलेशनं भरपूर चांगलं कमबॅक केलं। परवा सुरुवाती पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या होता फलंदाज रोशनच्या बॅट मधून। त्यानंतर आपण बघला राजला देखील पहिला चेंडू फेस करायचं होतं, परंतु बॅटची आउटसाइड एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये अप्रतिम सील, इथून
वडवली बीच संघ कुठल्याही प्रकारची मैदानाच्या आतमध्ये चूक करत नाहीये. त्यांना माहिती येथून विकेट महत्वाचे आहेत आणि सध्या तरी प्रत्येक चेंडूवरती विकेट घेण्याचं काम गोलंदाज कमलेश करेल याच्यात देखील शंका नाहीये. पण तो मैदानाच्या आतमध्ये इन नंबर 3 वरती न्यू बॅट्समन आपण पाहतोय नितेश लहाणे. परंतु गेल्याच आपल्या नावाची छाप सोडत असताना बॉल जाईल सरळ मिड विकेटला बाउंड्री लाईन क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाबा मिळतील 4. फलंदाज नितेशच्या बॅटमधून पहिला चौकार. थँक्यू. इथे आपण पाहतोय फलंदाज नितेशच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून देखील चौकार आला. धावसंख्या 7 पाहायला मिळते. यावर स्टेप आउट झालेत. आम्ही नेहमीच म्हणतो ना, मोबाईल मध्ये नेटवर्कचा वापर आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक नितेश लहानेच्या बॅटमधून आलाय. हा कमलेशच्या विरोधात दुसरा चौकार. परंतु फलंदाज नितेश लानेच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावसंख्या पुढे सरकतील. धावसंख्या धावून पोहोचली. डबल डिजिटल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 ऑन द बोर्ड. 11 धाबा फलकावरती षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती. गोलंदाज कमलेश पाहायला मिळतात. थोडासा मार पडलाय या षटकामध्ये गोलंदाज कमलेशला, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. पुन्हा धावून पाहतो बॅट चिडली. यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू अगदी कव्हर पॉइंटच्या मधून बॅटच्या बरोबर मिडवरती संपर्क झाला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीके सर सांगत असताना या बॉलवरती मिळतील धाबा 4. सलगचा तिसरा चौकार. पहिल्या पिबनचं षटक आणि पहिल्या पिबनच्या षटकामध्ये गोलंदाज कमलेशनं भरपूर दाबा खर्च केल्यात. सुरुवातीला 3 चेंडू आपण पाहिलं कमलेशनं भरपूर चांगले हाताळले गेले, परंतु 3 चेंडू इथे आपण पाहिलं गेलं तर नितेश लहानेच्या नावावरती पाहायला मिळाले. 3 चेंडूवरती 3 चौकार. मात्र तिसऱ्या दिवसामध्ये चौकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी श्री गणेश कासगाव हा संघ पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना नितेश लहानेनं आज इम्प्रेस केलाय. 3 चेंडूवरती 3 चौकार म्हणजे चांगली बॅटिंग सध्या तरी राहिली आहे. आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या दाफलकावरती 1 ओव्हर इथे कंप्लीट झाली आहे. 15 धाबा दाफलकावरती. परंतु दुसरं षटक मांडली पॉवर प्लेचं आपण पाहतोय गोलंदाज वडोली बी टीम कडनं तुम्हाला पाहायला मिळतील शुभम पाटील आलेत. परंतु या षटकामध्ये शुभम पाटीलला कमबॅक करावा लागेल. कदाचित या पार्टनरशिपला इथून फोडावं लागेल. या दोन्ही खेळाडूंना एकतरी जरी विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागेल. परंतु शुभम पाटील आलेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील रोशन लहाने. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये मिसरामिंग स्ट्रोक झालाय. लॉंग ऑन मध्ये कमलेश आहेत. कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. तिथे ठीपला जाहीर देईल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करतोय गोलंदाज शुभम पाटील. परतावा लागेल फलंदाज रोशन लहाने या खेळाडूला फलंदाज बाद. दोन फलंदाज बाद झालेत. आपण पाहिलं गेलं तर अगदी दोन्ही सलामीवीर कुठल्याही प्रकारची चांगली कामगिरी न करता मैदानाच्या बाहेर परतलेत. इथून आपण जर पाहिलं गेलं तर
नेट नंबर 3 वरती गेला होता न्यू बॅट्समन नितेशला, ज्याने 3 चेंडू फेस केले आणि 3 चेंडूंवरती त्याने 12 धाबा वडल्या. सध्या तरी पाहिलं गेलं तर नितेश ची बॅट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगली बोलतीये. त्याच्या बॅट मधून चांगले धाबा आल्यात, परंतु नेट नंबर 4 वरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती ऋतिक आहेत, अलोंत कार्पेंटर चेंडूला फेकून दिलंय. त्या ठिकाणी धाबा मिळतील 4. केलेली चूक कदाचित येताना उत्तर मध्ये थोडस जड होऊ शकतं, कारण एक एक धाव सध्या तरी संघर्षासाठी फार महत्वाची असते. आणि सध्या आपण पाहतो इथून फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून पगलाच बॉल आणि पगलाच बॉल वरती इथे आपण पाहतोय चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं संख्येची संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 18 धाबा फलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफला खेळलेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कमलेश, एका टप्पावरती चेंडू गादर केला जाईल आणि दुसरी धाव त्या ठिकाणी अगदी सहज रीतीने कंप्लीट. पहा तुम्ही नितेश लहाने किती चाणाक्ष खेळाडू, जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलं. त्यांना माहिती आहे येणाऱ्या उत्तरवामध्ये या धाबा त्यांना अगदी डिफेंड करण्यासाठी चांगल्या ठरू शकतात आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी धाबा मैदानाच्या आतमध्ये आकवडल्या जातात. या दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 21 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद झालेत, मात्र या दोन्ही खेळाडूंना आता चांगली पार्टनर बेल्टरशिप करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू सध्या तरी श्रीगणेश कासगाव या संघाचे स्वस्तात बाद झालेत, परंतु या दोन्ही खेळाडूंना चांगली सध्या तरी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. परंतु हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. गोलंदाज शुभम पाटीलनं अगदी वाईट यॉर्कर या ठिकाणी फेकला गेला आणि तिथून डॉट बॉलची सांगता गेली. इथून बराच काळ का होईना परंतु निर्धाव बॉल आलाय. 21 धाबा फलकावरती स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. परंतु या राईट नंबर द विकेटनं गोलंदाज शुभम पाटील. चेस द गेम वडवली बी संघ सध्या तरी धाबांचा अगदी मी म्हणेन कमी धाबांवरती सध्या तरी रोखण्याचा प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने 22 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकरवरती आपण पाहतोय ज्याने सुरुवातीला पकल्याच्या षटकामध्ये गोलंदाज कमलेशवरती हल्ले चढवले होते. 3 चेंडूवरती 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राइक एंडवरती आहेत. नितेश लहाने आपण पाहतोय ऑन स्ट्राइक आहेत. शुभम पाटील त्यांना सध्या तरी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. कोण कोणावरती भारी येणारा वेळ आणि काळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. मात्र या ठिकाणी पाहता षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती इथून जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 11.0 सरासरीने धावसंख्या फलकावरती मेंटेन करत असताना पाहायला मिळतात. अगदी रिक्वायरमेंट आज झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला कट केलाय. अगदी आपण पाहतोय नितेश लहाने मैदानाच्या आतमध्ये थांबायला नाव घेत नाहीये. अगदी स्क्वेअर कटचा फटका बॉल सरेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीके सर सांगत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर धाबा मिळतील 4. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी कंप्लीट झाला आणि पाहता या इथून 26 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर धाबा फलकावरती 15 पाहायला मिळाल्या होत्या. मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये मी म्हणेन कमलेशवरती थोडासा मार पडला होता आणि त्यानंतर कमलेशनं थोडंसं या ठिकाणी शुभमनं थोडंसं कमबॅक देखील केला, परंतु शेवटचा बॉल थोडासा खराब राहिला आणि त्या कारणास इथे नितेश लहानेनं त्याबाबतीत चौकार ठोकलाय. दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा एकंदरीत 26 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड पहिल्याच ओव्हर मध्ये 15 धाबा, या षटकामध्ये 11 धाबा 13.0 सरासरीने धावसंख्या फलकावरती मेंटेन करत असता पाहायला मिळतात. परंतु आपण पाहतो स्पेल मधील दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज कमलेश आलेत. पण जर पाहिलं गेलं तर आता कमलेशला इथून कमबॅक करावा लागेल. कदाचित कमलेशला स्वतःला सिद्ध मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण 12 चेंडूंमध्ये 26 धाबा भरपूर या ठिकाणी खर्च केला दोन्ही गोलंदाजांना. पण तू स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतील फलंदाज ऋतिक लहाने. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उच फेक केलेपर्यंत त्या ठिकाणी
एकच धाव. अगदी अनिल वेगाने बॉलवरती पोहोचले आणि तिथे धाबा मिळतात एक. मात्र इथून जास्तीत जास्त स्ट्राईक आता सध्या तरी नितीश लहानेला दिली जाते, कारण आतापर्यंत नितीश लहानेचा एक विक्रमी या मैदानावरती त्याने 4 बॉल फेस केले. 4 बॉल बॅटच्या मधून त्याने धाबा चांगल्या अकवाड्यात अगदी 4 चेंडू खेळला आणि 4 चेंडूवरती 4 चौका. तर इथून चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. फलंदाज नितीश लहानेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाटोल बॅटची लेटिंग एज इथे आपण पाहतोय अगदी विकेट कपच्या वरून बॉल सरळ अगदी फ्लाय होत असताना अगदी वाऱ्याच्या वेगाने बॉल जाईल सरळ लॉंग स्टॉपला धडकेल. 5 चेंडूवरती 5 चौकार. नशिबाची साथ सध्या तरी नितीश लहानेला मिळत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाबा मिळतात 4. एक माहिती मिळते की इथून 4 चेंडू फेस केलेत नितीश लहाने. 4 चेंडूवरती 4 चौकार म्हणजे एकंदरीत 5 चेंडू खेळलाय आणि त्याच्या बॅटमधून 20 धाबा. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या अगदी आतमध्ये आपण पाहतोय नितीश लहाने थांबायला नाव घेत नाहीये. कदाचित या बॉलवरती डीप फाईनला फेकून दिलं होतं. मैदानाच्या चहू बाजूने फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे श्री गणेश कासगाव या संघाला एकच सांगेन, नितीश लहानेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अगदी 5 चेंडू खेळले त्याच्या बॅटमधून 20 धाबा आणि या चेंडूवरती 2 धाबा म्हणजे 6 चेंडू आणि 22 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग राहिली आहे. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राज लहाने आणि त्याच्या साथीनं रोशन लहाने आले होते. या दोन्ही खेळाडूंना चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली नव्हती. तब्बल 3 या धावांवरती 2 विकेट संपादित केले होते. त्यानंतर नितीश लहानेनं अगदी भरपूर चांगली फटकेबाजी केली आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात. डबल डिजिटल मध्ये 33 धाबा फलकावरती. त्यांच्या पाठीमागे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चुका केल्या जातात. अगदी चेंडू पडल्यानंतर मी म्हणेन ऑफस्टिकवरनं चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर इथे लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते एक. सॉरी बायच्या स्वरूपात धाव मिळते आणि एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 34 धावा फलकावरती स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. इथे सध्या तरी कमलेशला कमबॅक करावा लागेल. 26 धाबा 2 षटकामध्ये इथं धावफलकावरती पाहायला मिळालं होतं. त्यानंतर तिसरं षटक कमलेशनं टाकला सुरुवात केली. त्यानंतर थोडंसं कमबॅकिंगचं राहिलंय, परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये वडवली बी टीमला सफलता मिळते. फलंदाज बाद होईल ऋतिक लहाने. बाग टू डगआउट. फलंदाज बाद झालेत. कदाचित मी म्हणेन ऋतिक लहाने देखील स्वस्तच बाद झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये रेड नंबर 5 वरती बॅट्समन किरण लहाने. परंतु हा बॉल देखील अगदी लेग स्टिकच्या बाहेर. इथे आपण पाहतो अबांता धाव अलीकडे पाहायला मिळते. वाईड बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल एक. एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 35 लॉस ऑफ 3 विकेट. 35 धाबा फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सध्या तरी इथून कमलेशला कमबॅक करावा लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेत. इथून सफलता मिळाली आहे, परंतु सध्या त्यांना माहिती आहे इथून नितीश लहानेची विकेट हे भरपूर महत्वाची आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे आपण पाहतो हुक केलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि त्या ठिकाणी 2 धाबा सहजरित्या कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी मी म्हणेन नितेश लहाने नॉन स्ट्राईक एंडवरती खेळत असताना पाहायला मिळतात. त्यांना माहिती इथून अगदी करण लहाने स्ट्राईक एंडवरती आहे. त्याच्या बॅटमधून मोठी धावसंख्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु पाहता पाहता 3 षटक कंप्लीट झाले. मैदानाच्या आतमध्ये लगेचच ड्रिंक टॉली पाठवायची आहे. तोपर्यंत देवेंच्या लाडके डिझेल एक संधी. थँक्यू सो मच.
इथे पाहायला मिळतात 37 37 धावा दाफलगावरती स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। सध्या तरी श्री गणेश कासगाबा संघ मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त लाजवाब बॅटिंग राहिली आहे। अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये कमलेशवरती थोडासा हल्ला चढवलं होतं फलंदाज नितीश लहाणीनं आणि आतापर्यंत चेंडू फेस केलेत नितीश लहाणीनं 7 आणि त्याच्या बॅटमधून धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात त्या ठिकाणी अगदी 22 धाबा 7 चेंडू 22 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतात करण लहाने सध्या तरी त्याने चेंडू फेस केलेत 1 आणि त्याच्या बॅटमधून फक्त उग्या 2 धाबा आल्यात या ठिकाणी पाहायला मिळतात। आज नितीश लहानेची बॅट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बोलतीये परंतु षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती गोलंदाज पाहायला मिळतील तुम्हाला वडवली बी टीम कडनं अनिल पाटील आले। कदाचित आपण बघला दुसरं षटक हाताळलं होतं शुभम पाटील परंतु त्याने धाबा खर्च केला होता 11 परंतु तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण बघला कमलेश या गोलंदाजाला त्याने देखील थोडंसं कमबॅक केलं परंतु आता चौथ्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज अनिल पाटील आले परंतु समोर एक हार्ड हिटर आहे त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगला धाबा आला। नितीश लहाने ऑन अ स्ट्रायकर शफल झालेत बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक झालाय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल भरपूर महत्वाची सध्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू खाली होते अगदी आकाश आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता जी विकेट सध्या तरी वडवली बी टीमला पाहिजे होती 30 विकेट मैदानाच्या बाहेर फलंदाज नितेश लहाने या बॉलवरती गेले गारद फलंदाज बाद। बाद झाले नितेश लहानेसाठी एकदा जोरदार टाळ्या वार हरकत नाहीये 8 बॉल आणि 22 धाबा त्याच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला दी मिड विकेट रिजन मध्ये कदाचित नितेश लहानेची लवकर विकेट आली असती तर धाबा इतक्या बनू देखील शकल्या नसत्या परंतु मैदानाच्या आतमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना जर त्याला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व दिलं जात नाहीये सध्या पहिल्याच बॉलवरती अनिल पाटीलनं एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर काढली आहे दुसरा चेंडू फेस केला स्ट्राइक एंडवरती होते संदेश परंतु इथे सन्मान दिलाय आम्ही नेहमीच क्रिकेटमध्ये म्हणतो खराब चेंडूवरती का खरपूर समाचार आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान सध्या तरी देत असताना पाहायला मिळाला रोशन सॉरी संदेश आहेत तर चेंडू पहिलाच फेस केला सिंगल धाबा आकवाडली इथून आता या दोन्ही खेळाडूंना चांगली पार्टनर बिल्डरशिप करावी लागेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहिला तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण आहेत त्याच्या बॅटमधून सध्या तरी धाबा या बाला देखील सुरुवात झाली आहे परंतु षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती फुलर लेनचा बॉल होता फुल टोल वसूल करायचं होतं मिस्ट्रामिंग स्ट्रोक झालाय लॉंगन वरून कमलेश वेगाने बॉलवरती पोहोचले परंतु त्या ठिकाणी पाकले गेलं तर फक्त मिळतील या 2 धाबा स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचं काम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना करण लहाने पाहायला मिळतात रेड नंबर 5 वरती आले त्यांना माहिती इथून धाबा बनवायच्या कदाचित चेस द गेम वडवली बी संघाच्या विरोधात 50 पेक्षा धाबा जास्त बनल्या तर या मॅच मध्ये मजा येईल आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तशाच पद्धतीने बॅटिंग करत असताना करण लहाने आणि त्याच्या साथीनं तुम्हाला संदेश पाहायला मिळतात षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती गोलंदाज अनिल पाटील तुम्हाला पाहायला मिळतात पत्रीतून या षटकातील अजूनही काय चेंडू शेष आहेत या बस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा होता परंतु बॅट आणि बॉलचा वापसही संपर्क होत नाहीये तिथे मिळेल 1 धाव तर एकापेक्षा काही नाहीये इथून सध्या तरी अनिल पाटील कमबॅक करतोय इथून अनिल पाटीलला चांगलं ठाऊक आहे 18 चेंडूंमध्ये 37 धाबा खर्च झालेत परंतु या षटकामध्ये आपल्याला कमबॅक करायचंय आणि सध्या त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये कदाचित नितेश लहानेची विकेट भरपूर महत्वाची होती आणि ती विकेट आली आहे फुलर लेनचा बॉल हुक केलाय व्हाट अ शॉट चेंडू जाईल सरळ लॉंग स्टॉपला जाऊन थडकेल धाबा मिळतील 4 फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी संदेश आणि संदेशच्या पाठमधून आलाय देखना स्ट्रोक चौकार।
आपण पाहतोय फलंदाज संदेशच्या बॅट मधून अगदी लाजवाब स्ट्रोक पाहिलाय की मी म्हणेन करण लहाने त्याच्या साथीने खेळत त्यांना माहिती इथून धाबा अगदी चांगल्या बनवायच्यात आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात या चारच्या मदतीने संघटित असून 51 बॉल पाहायला मिळाला 45 धाबा फलकावरती सध्या आपण पाहतोय अनिल पाटील वरती आक्रमण केले जात आहेत सुरुवातीला 4 चेंडूंमध्ये फक्त धाबा खर्च केल्या होत्या 4 आणि एक महत्वाची विकेट देखील आली होती शेवटचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा परंतु त्याला पाठवलाय सरळ फाईन लेगला परंतु त्या अगदी क्षेत्रामध्ये आता अगदी क्षेत्ररक्षण तैनात केलाय आणि माहिती येथून त्याच रीतीने सध्या तरी बॅटिंग केली जाते एकदा बालिया षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय या 4 ओव्हर इथून कंप्लीट झालेत इथून धावसंख्या पाहायला मिळते 46 लॉस ऑफ 4 विकेट 46 धावा फलकावरती आपण या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर याही षटकामध्ये गोलंदाज अनिल पाटील वरती थोडासा कमबॅक करत असताना पाहायला मिळाला चौथ्या षटकामध्ये 9 धावा परंतु शेवटचं षटक आणि शेवटचे षटक कोणावरती दिले जाईल हे देखील सध्या तरी चेस द गेम वडवली बी संघ चर्चा करते शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आर्यन म्हात्रे आलेत इथून कमबॅक करावा लागेल कारण आतापर्यंत 46 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात अगदी खेळपट्टी फार अनमोल पाहायला मिळते या खेळपट्टीवरती सर 50 ते 60 धावा देखील बनल्या तरी देखील या मॅच मध्ये म्हणेन भरपूर चांगली मजा येईल कारण या खेळपट्टीवरती 60-70 धावा चेस होऊ शकतात खेळपट्टी चांगली पाहायला मिळते बदलापूर नगरीमधील हे अनमोल खेळपट्टी पाहायला मिळतात खरबईच्या नाकावरती ही स्पर्धा पाहायला मिळते आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली गाव स्वर्गीय भगवान धोळे स्मृती चषक 2026 हे पर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या पर्वामध्ये आपण सध्या तरी आहोत सध्या तरी षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल म्हात्रे परत आर्यन म्हात्रे परंतु यावेळेस आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये ठीपला जाहीर देईल आणि संपवलाय फलंदाज संदेशचा खेळ बॅक टू डग आउट इथे आपण पाहतोय गोलंदाज आर्यन म्हात्रे पगलाच बॉल वरती आणि पगलाच बॉल वरती फलंदाज संधीची विकेट सॅक्रिफाइस केली अजूनही या पगला पूर्वार्धामध्ये 5 चेंडू शेष आहेत आणि 5 चेंडूंमध्ये किती धावा उभारल्या जातील देव बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नेट नंबर 7 वरती समीर आले परंतु 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये धावा किती बनवल्या जातील आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते 46 लॉस ऑफ 5 विकेट तयार आर्यन म्हात्रे विकेट पगलाच बॉल फेस करत असताना परंतु चेंडू निघून चाललाय गोळीच्या वेगाने थांबणार नाहीये चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 फलंदाज स्ट्राइक एंड वरती होते समीर आणि समीरच्या पॅट मधून अगदी फाईनला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू झालाय सरळ फाईन डीप फाईनला इथे चौकार मिळाला नशिबाची साथ सध्या तरी कासगाव या संघाला मिळत असताना पाहायला मिळते धावसंख्या अर्धशतक म्हणजे 50 धावा फलकावरती पण आता शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केला मिड विकेट रिजनला आपण पाहतोय कमलेश आहेत आज मात्र कमलेशनं इथे सॉरी कमलेश चांगले त्या ठिकाणी शिक्षक पाहायला मिळाल्या फक्त मिळाले ती तिथे एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते 51 51 धावा फलकावरती अजून या षटकातील 3 चेंडू शेष आहेत मग पाहतोय ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतात DK सर अर्थातच दत्ता कडव मानफम इनगाव या गावातून ते बिलॉंग झालेत आज बदलापूरच्या नगरीमध्ये त्यांचं सहर्ष मनापूर्वक स्वागत
पुन्हा एकदा पाहतो आपण ऑनसाईडला ड्राईव्ह केला स्क्वेअर लेग रिजन फटकामध्ये आपण ऍक्सिडेंट केले एक धाव कंप्लीट केला दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले जातात खात कदाचित मी म्हणेन त्या फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट थोडासा खराब थ्रो आणि त्या कारणास्तव या 2 धाबा कंप्लीट कदाचित ॲक्युरेट थ्रो आला असता तर मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील सॅक्रिफाईस करू शकला असता परंतु त्या ठिकाणी खराब थ्रोची सांगता झाली आणि तिथून 2 धाबा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोनच्या मदतीने संकट संख्या आपण पाहायला मिळते 53 धाबा दाफलकावरती शेवटचं षटक आलंय शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज आर्यन मात्री आपण पाहतोय सध्या तरी कंबाकिंगची गोलंदाजी पाहायला मिळतात त्यावेळेस आपण पाहतोय अगदी ऑनसाईडला ड्राईव्ह केला स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू या ठिकाणी फेस करत असताना परंतु मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी समीर बागटोडक आउट वरती पाहायला मिळतील करण लहाने त्याच्या बॅटमधून आलाय अगदी शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करत असताना फलंदाज करण लहानेच्या बॅटमधून हा चौकार इथे आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने सुद्धा संघाची धावसंख्या पाहायला मिळते 58 धावा दाफलकावरती 6 विकेट गमावलेत परंतु 58 धावा दाफलकावरती येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 59 धावांचं लक्ष ठेवलंय चेज द गेम वडवली बी टीमच्या विरोधात बघलं गेलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय इथे श्री गणेश कासगाववाडी सॉरी कासगाव या संघाने इथे मी म्हणेन 5 ओव्हरमध्ये 30 बॉलमध्ये आपण बघलं गेलं तर 58 धावा दाफलकावरती बनवले गेलेत आणि 30 बॉलमध्ये 59 धाबांचं लक्ष ठेवलंय चेज द गेम वडवली बी टीमच्या विरोधात परंतु या धाबा कशा पद्धतीनं अगदी पाठला केला जाईल कॉम्बॉक्समधून करूया परिवर्तन आणि याच विभागातील एक दर्जेदार समालोचक पण ऐकूया वॉइस ऑफ बदलापूर अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व राहुलजी चव्हाण सरांचा आभास थँक्यू सो मच
थँक्यू सो मच. सोनू आगिवला यांचा आवाज आपण ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आज देखील एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. तुम्ही पाहताय खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव ग्रामस्थ मंडळ जोविली व करण धुळे आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्थापन इंदबी स्वराज्य आपल्या शुरान लिहिली इतिहास गाथा असे जामता राजा ताजाने झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिरुमानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण माणकिवली बदलापूर आज या खरबईच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा जोविलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. एक भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. पहिलीच मॅच एका बाजूला श्री गणेश कासगाव तर त्यांच्या विरोधात चेंज द गेम WB या दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. टॉस इथे जिंकला होता टीम WB संकट आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल गॅप शॉट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो चेंडू थांबलाय त्यामुळे दोन दाबे इथे भेटतील. तिसरीचा प्रयत्न करतायत नकार दिलाय. दोन दाब्याच्या साथीनं स्वप्नवत सुरुवात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. श्री गणेश कासगाव विरोधात चेंज द गेम WB या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगतीये. फुलटॉस होता टर्न केला ऑन साइडला गॅप मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगानं सँडी पोस्टे बॉलला तुफे करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कल्पेशचा आपण पाहिलाय आणि अखेर कलेक्टिंग थोडीशी खराब राहिली अन्यथा विकेट मिळू शकली असती. कल्पेश पाटीलला तुम्ही पाहिले भरपूर वेगाने तो धावलाय आणि दोन धाबा इथे एकपट जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. खरं तर पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या जवळजवळ 58 धाबा नोंदवल्यात आणि आता 59 धाबांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना टीम WB बॅटची कडा घेतली गॅप मधून पुन्हा एकदा. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. विशाल पाटीलचा बॅटचा क्लास तुम्हाला पार मिळतोय. बॉल जाईल दणदण करत सीमारेषेवर पार चौकार. चौथा हिरबा एकविरा स्पोर्ट्स मानकिवली विरोधात जयरमान जोबिली भूमी 11 जयरमान जोबिली हा संघ आज मैदानावरती खेळणार आहे. जगन नाना पाटील पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर अजून एक खुशीची बातमी आपल्याला पाहायला मिळेल. कुळगाव बदलापूर नगर परिषद खरं तर बिनविरोध यांची निवड झाली. ते आपले अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब त्यांचं देखील अभिनंदन. खरं तर ज्यांचं आपण पाहिलं खरं तर आज या स्पर्धेमध्ये देखील मोलाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे दिलीपजी बैकर साहेबांचं आपण अभिनंदन करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला खेचलाय खेळाडू उपस्थित त्यामुळे मिळते ती सिंगल. आज खरं तर आनंदाची बातमी आहे. वार्ड क्रमांक 24 साठी अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब नेहमी समाज सेवा ही ईश्वर सेवा या टॅगलाईनवरती चालणारा व्यक्तिमत्व होतोय आणि आज खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरती खरं तर त्यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली त्यामुळे त्यांचे अभिनंदन. या वेळेला देखील भरपूर वेगाने तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची आता समाप्ती होती. शेवट गोड केले खरं लहानेनं आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार आले. धावफरक जाऊन पोहोचतील टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतीये 11-12 धाबा आपले सभी 12 धाबा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. आज पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून तुम्हाला क्वालिटी विथ क्लॅरिटी सह ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियल अपडेटर संतेजी कंठे आज पुन्हा एकदा सज्ज आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक आपण करू कारण 6 दिवस त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची त्यामुळे अप्रतिम लाईव्ह तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल.
ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड गौरवजी सामंत असतील, त्याच्या साथीनं संदेशजी कंठे, सूरज धुळे असतील, त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सुशांत इरमाळी आता जॉईन झाले, त्यांचंही आपण अभिनंदन करू. बॉलिंग ट्रॅक वरती राज लहाने येत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. भावेश धुळे देखील जोडले गेलेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर ब्लॉक हॉलचा चेंडू तुम्ही पाहताय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तिथे वापरण्यात आला आणि अखेर सन्मान देण्यास भाग पाडलाय. एक धाव फलकावरती जोडली जाईल. सिंगलच्या साथीनं 13 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. या पंचक्रोशीतील एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. करण लहानेची आर्मी तुम्हाला पारबेल श्री गणेश कासगाव, तर त्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीचा बहुमान. मैदानावरती तुम्हाला चेंज द गेम वडवली बी हा संघ पारमेल. ऋतिक पाटील खरं तर ISPL साठी दाखल झालाय, त्याला भरपूर साऱ्या आपण शुभेच्छा देऊ. या स्पर्धेच्या माध्यमातून करण धुळेच्या माध्यमातून ड्राईव्ह केला उन साईडला डीपमधून खेळाडू पुन्हा एकदा पोहोचतोय. पण्या आलाय आणि बॉलला फेक करतोय. एक सिंगल बेल. प्रणेश लहाणे सिंगल वरती थांबावं लागतं, त्यामुळे धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकते. 14 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला खरं तर तुम्हाला दीपू माळीचा संघ, विनीत माळीचा संघ पार मिळेल इनॅक्शन मध्ये, तर त्यांच्या विरोधात बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे, विवेक गायकवाड, महेंद्र धुळे इनॅक्शन मध्ये दिसतील. एक मोठी मॅच, मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. जेव्हा जेव्हा करण धुळे आयोजित करत असतात त्यावेळेस चांगले चांगले संघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टेबल टॉपेस्ट टीम तुम्हाला जरूर पार मिळतील आणि आज देखील ते चित्र पार मिळतोय, कारण वेगवेगळ्या भागातून मोठमोठे संघ दाखल होत आहेत. निमित्त फक्त एकच, स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमधून खेळाडू पोहोचतील. यंगस्टर आहेत, बॉलला तो फेक करतात. एक धाव तिथे एकपटी दुसरीचा प्रयत्न, थोडासा वेळ घेतला पाहिलंय आणि लगेच दुसरी धाव एकपटी जाते. यासाठी माहीर आहेत विशाल पाटील. 2 धावा इथे मिळतात. नाराज आहेत यंगस्टर खेळाडूवरती थोडेसे नाराज आहेत, कारण कासगाव संघ आपण पाहतोय खरं तर कमी वयामध्ये आपण पाहतोय ज्यांनी मात्र उंच भरारी घेतली आहे. या कॅप्टन मानकुलीचे आपण यायचं आहे. वैभव या आपण आपलं स्वागत आहे. स्थानापन्न नाव आपण मुख्य व्यासपीठावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गोड गळ्याचा गोड माणूस आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती दाखल होत आहेत. निसारबाई शेख खरं तर ज्यांच्या मुखातून आपण विठोबा रखुमाईचे कित्येक संगीत ऐकलेत आणि सातत्याने खरं तर यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये मग मदत होत असते. असं आपला निसारबाई शेख भाईजान यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलक 2 धावेच्या साथीने पुढे सरकत असताना विश्वनाथ आम्हाला माहिती देत आहेत टीमची टोटल धाव पोहोचली फलकावरती 18 धावा. ऑन साईडला बळवलाय. पुन्हा एकदा स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न, बॉल जाईल डीप मध्ये. मिड विकेटला खेळाडू पोहोचतो. एक धाव एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय की काय, परंतु बाल बचावले गेलेत. विशाल पाटील काय धावलाय आणि 2 धावा इथे मिळतील. भरपूर वेगळं 2 धावेच्या साथीनं धावफलक टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 19 जानेवारी ते 23 जानेवारी 5 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पार मिळेल. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेविका खरं तर हेमागीताई बंटी मस्कर, एक मोठी स्पर्धा बाळूदादा बोराडे जे स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम वडवली 20 संघाला, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख आपण करू. आणि करण धुळेच्या या आयोजनाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण पलक केले पण या नावानं कित्येक वेळा आपण पाहतोय वडवली बी, म्हात्रेपाडा असेल, वाकळण असेल असे संघ ते बांधत असतात, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. बिगिट करण्याचा प्रयत्न बॉटम पार्टच्या बद्दल चाललाय. भन्नाट वेग, तेज थरार बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळतोय, त्यामुळे आता डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचं दुसरं षटक देखील समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती. धावफलक 20 धावा. 2 ओव्हर मध्ये खरं तर कासगाव संघ बॅटिंग करत होता, त्यामुळे 26 धावा होत्या. 2 विकेट होते, परंतु इथे एकही विकेट मिळाली नाहीये, परंतु 20 धावा फलकावरती पार मिळतील. चला आपण टॉस संपन्न करू. 2 टीमची कॅप्टन या. मी भाईजान यांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस.
टॉस आपण संपन्न करतोय भाईजान यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल निसरबाई शेख यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय टीम जोबिली संघाने. निर्णय कळवायचा आहे. भूमी 11 जयरमान जोबेली हा संघ मैदानावरती आज खेळणार आहे. विवेक निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. हर्षद दीपक राऊत हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच 5व्या ओव्हरसाठी हर्षल येत असतो, परंतु आज काहीशे चेंजेस तुम्हाला पाहायला भेटतील कारण यंगस्टर खेळाडू आहे, त्यामुळे यंगस्टर वरती आता जिम्मेदारी दिली. या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर वाकळ्यांमध्ये जात असताना कासगाव संघाने काय खेळ दाखवलाय. वाकळ्यांच्या स्पर्धेमध्ये वाकळ्यासारखा एका मोठ्या संघाला परास्त करत असताना फायनल तिथे जिंकली. त्यामुळे बदलापूर आणि वांगडीचा बहुमान म्हणून कासगाव संघाची ओळख आहे. पहिला बॉल आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. सातत्याने तुम्हाला खरं तर सिंगल डबल क्रिकेट आता पार मिळतोय. अद्याप आपण जर पाहिलं तर मागील षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय थोडासा संघर्ष करतोय संघ बी. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. यंगस्टर खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. हर्षदला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये खरं तर पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती. बॅटरला धावचित करण्याची परंतु सेफ असतील. 2 धाबा इथे मिळाल्या, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 59 चेस करायचे या मॅच मध्ये. याच अनुषंगानं दाखल झालेत. पुन्हा एकदा बॅटची कडा. एसच्या मागे फाईन लेगला खेळाडू नितेश लहाणे आणि आता समीर राऊतनं सांगितलं की थ्रो करायचं नाहीये, कारण मागील बॉलवरती एक धाव एक्स्ट्राची तिथे खर्च झाली. त्यामुळे आपण पाहिलं खरं तर सिंगलच्या साथीनं धावफलक आता 23 धावा फलकावरती जोडल्या जातील. आज करता सलामी जोडी कल्पेश पाटीलच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती विशाल पाटील दाखल झालाय. एक 4 व्हीलर कार खरं तर त्याच्या नावावरती आहे आणि बाईक देखील आपण पाहतोय. बऱ्याचशा बाईक विशाल पाटीलच्या नावावरती आहेत. एक 4 व्हीलर आपण पाहिलं तर 19 बाईक आहेत खरं तर विशालच्या नावावरती आणि कमलेश पाटीलच्या नावावरती देखील एक 4 व्हीलर कार आपण पाहिली आणि 7 बाईक त्याच्यात देखील नावावरती आहेत. आणि ऋतिक पाटीलचा विचार केला तर 20 बाईक त्याच्या नावावरती आहेत. त्यामुळे बाईकचा रेला आता तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. वाकळण असेल, त्यानंतर वडवली बी असेल. केतन मात्रेचा विचार केला तर जवळ 38 बाईक त्याच्या नावावरती आहेत आणि 4 4 व्हीलर कार 6 4 व्हीलर कार त्याच्या नावावरती आहेत. क्या बात आहे. ठाणे जिल्ह्याचा बहुमान म्हणून केतन मात्रेची ओळख आहे. ISPL मध्ये दाखल झालाय, त्याला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊ. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रगती पथावरती जात असताना 3 बॉलचा जवळ आता खेळ संपन्न झाला आहे. या वेळेला देखील वेग भरपूर होता. पंच वळतायत. केपी सरांचा इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते बाल केली. वाईड यॉर्कर करायचं हेच कॅप्टनने सांगितले, त्यामुळे तुम्ही पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते भीती सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 25 धाबा धावफलकावरती जोडले जातील. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय. बराच काळ वाट पाहिली आणि अखेर मिड विकेटला बॉल जाईल. आता बाउंड्री लाईनच्या बाहेर विशाल पाटीलचा हा वार. पहिला धमाका षटकार. वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 31. 31 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 59 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये, त्यामुळे अजूनही 28 धाब्याची गरज आहे. का बॅटिंग करतोय विशाल पाटील. माहिती आहे या मॅच मध्ये करायचं काय, तर सिंगल डबलच्या साथीनं एखादा मोठा फटका खेचायचा. याच अनुषंगाने बॅटिंग पाहायला मिळेल. मागील बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन करत सीमारेषा पार. चौकार.
1 2 3 सरकार मितेजी धुळे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय खरं तर या स्पर्धेला नेहमीच त्यांची मदत असते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे अध्यक्ष आमचे श्रीधरजी धुळे साहेब. या वेळेला देखील लाईन थोडीशी खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली, त्यामुळे धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता फलकावरती 36 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. एकूण 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये, त्यामुळे आता इथून आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं खरं तर संधी निर्माण झाली होती मी म्हणेन बॅटरला आउट करण्याची, परंतु तिथे बार बचावले विशाल. आणि आता जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय. अखेर या वाघाला शांत ठेवण्याचं काम केलंय. मैदान 4 मध्ये तुम्ही पाहताय यंगस्टर खेळाडूने सांगितले तुम्हाला षटकार मारतोय, मी देखील तुझी विकेट काढू शकतो. आणि अखेर एक मोठी सफलता मिळते. फलंदाज बाद. तुम्ही पाहता इथे रंगतीये बदलापूर ग्रामीण क्रिकेट चे अध्यक्ष श्रीधरजी दशरथ धुळे साहेब असतील, मितेजी श्रीधर धुळे असतील. भरपूर सारा खरं तर त्यांचा पाठबळ असतो जबरीच्या स्पर्धेला, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. पाणी घेऊन जायचंय मंदिराच्या आतमध्ये, खेळाडू बसतील पाणी पित. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, ऐकूया एक चांगलं संगीत. ते मंचवरती आपलं मनपूर्वक स्वागत देतात या स्पर्धेच्या माध्यमातून. करण लहानेने जर पूर्ण ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे भाईजान यांच्या माध्यमातून. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज, या चुका टाळाव्या लागतील, या चुका टाळाव्या लागतील, कारण बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव ती मिळतीये आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. कारण सध्याच्या घडीला आपण पाहतोय ऋतिक पाटीलच्या नंतर भन्नाट फॉर्म मध्ये जर कोणता खेळाडू असेल ना तर तो खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो शुभम पाटील आता दाखल झालाय. शुभम पाटील की अदा नेहमीच आपण पाहिले ज्याच्यावरती सर्वजण फिदा असं म्हटलं जातं. एक स्टायलिश खेळाडू आहे, इंस्टाग्राम वरती देखील त्याची फॅन फॉलोवर भरपूर मोठा आहे आणि तोच खेळाडू तुम्हाला पालबेल मैदानावरती दाखल झालाय. जिथे जिथे वडवली बस संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग जर कोण करत असेल तर ते नाव आहे शुभम पाटील. राऊंड द विकेट, बिग हिट, फटका चांगला ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक प्रणेश, चांगली फिल्डिंग पार मिळतीये. गरुड जेब घेत असताना बॉलला अडवलाय, अखेर सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता ओव्हर नंबर 4 मध्ये तुम्हाला पार मेल जाऊन पोहोचले फलकावरती धाबा 38 38 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 10 बॉल 21 धाबाची गरज या मॅच मध्ये. खरं तर 12 बॉल मध्ये 23 ची गरज असताना आपण पाहिलं बाईकच्या माध्यमातून एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा आता एक धाव मिळतीये. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 10 बॉल 21 धाबाची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता, त्या पुढेच की काय खरं तर डॉट बॉलची समाप्ती होतीये या स्पर्धेमध्ये. खरं तर बडबली संघानं मी म्हणेन एक सिंगल मिळतीये.
सिंगच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. खरं तर या स्पर्धेमध्ये टॉस जिंकला होता टीम वडवली ब संघाने आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं टीम कासगाव संघाला बॅटिंगसाठी. आणि कासगाव संघाला हवं काय होतं तर ती बॅटिंग. कारण आपण पाहतोय नेहमीच टॉस जिंकत असताना बॅटिंग करायचा निर्णय कासगाव टीम घेत असतात आणि त्यानंतर गोलंदाजी त्यांचं शस्त्र हत्यार आहे. त्यामुळे आपण पाहिलं नेहमीच गोलंदाजी करत असताना चेसिंगसाठी समोरच्या टीमला ते नेहमीच अडथळा निर्माण करत असतात आणि तेच चित्र आपण पाहतोय. कारण एकच षटकार आलाय तर 2 चौकार आपण पाहिलेत. बाकीचे सिंगल डबल तुम्हाला पार मिळतील. राऊंड द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटर वरती नाहीये. टप्पा पडला बरदा वेगानं बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समीर राऊत यष्ट्यांच्या मागे. खरं तर टीमचा केंद्रबिंदू म्हणून समीरची ओळख आहे. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊशेठ राऊत यांचे चिरंजीव आहेत आणि नेहमीच चांगला खेळ आपण पाहतोय समीर राऊत यांच्या माध्यमातून होत असतो. यष्ट्यांच्या मागून प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग तुम्हाला सेट करताना तो दिसतोय. या मार्चमध्ये देखील ते चित्र आपल्याला पार मिळेल. राऊंड द विकेट. फटका चांगला. फटका फसला की काय क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. मी आधीच म्हटलं होतं क्वालिटी फटके त्याच्याकडे. हा बॉल खरं तर भरपूर चांगला होता परंतु बनवून मारलाय आणि खिचून देखील मारलाय ताणून मारलाय. त्यामुळे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार येतोय. 7 बॉल 14 धाबाची गर्दी आहे. मातमध्ये शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक परतू. जर इथे डॉट आला. बिग हिट ऑन साइडला स्क्वेअर लेगला. बॉल चालाय वारशी वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग डिब्याकडे स्क्वेअर लेग सीमा रेषापार षटकार. बॅटिंग करतोय मैदानावरती. आपण पाहिलं शुभम पाटील दाखल झाला आणि शुभम पाटील म्हटलं की मी नेहमीच म्हणत असतो खरं तर जिथे जिथे विषय गंभीर तिथे मात्र शुभम पाटील उभा खंबीर. हे चित्र आपण पाहिलंय आणि आज देखील ते चित्र आपण पाहतोय. जिथे गरज होती खरं तर 12 बॉल मध्ये आपण पाहिलं 23 धाबांची आणि त्यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती 2 षटकार मोक्याच्या निर्णय आलेत. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली फलकावरती आतापर्यंत 51 धाबा जोडले गेलेत. अजून या मॅच मध्ये 6 बॉल आणि 8 धाबांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश राणे मैदानावरती दाखल होतोय. तर सुपला किंग म्हणून संदेशची ओळख आहे परंतु सध्याच्या घडीला तो बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली आहे कारुलीचा पप्प्या खारी करतो तशीच बॅटिंग सदस्य आपण पाहिले परंतु आता 6 बॉल 8. पहिलाच बॉल आपटी देण्याचा प्रयत्न. उचलती बी गेंद को उचलता हुआ जवाब तुम्हाला पार मिळेल. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल एक पडी 2 धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे बरदा वेगाने एकपडल्या जातील. सचिन दादा टेंबे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. किरणजी राऊत साहेब असतील, बाळादादा कांबरी, हरिदादा राऊत, साईनादादा राऊत नेहमीच टीमला सपोर्ट करत असतात त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा संदेश राईट मोर द विकेट. इथे लाईन खराब आहे का पाहावा लागेल. पंच बोलतात. केपी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाईल. सिंगच्या साथीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत 54 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॅटची कडा. बॉल जाईल दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. आर लेबल त्यामुळे आता फक्त एका धाब्याची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग.
इनफिल्डच्या वरनं खेळला एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सामना जिंकला टीम चेंज द गेम WB संघाला अभिनंदन. तर हार्ड लक टीम श्री गणेश कासगाव. विनर विनर मॅच आपण खेळतोय त्यामुळे WB आपण कुठे जायचं नाहीये. एक स्पर्धेचा मुख्य नियम तो आम्ही सकाळीच अनाऊन्स करतोय, लक्षात असू द्या. या स्पर्धेमध्ये 2 बाईक आहेत, एक बदलापूर आणि वांगडी संघटनेच्या खेळाडूंसाठी, तर एक ग्रामीण खुल्या गाड्यातून जे संघ येतील त्याच्यासाठी एक बाईक आहे. परंतु त्या बाईकसाठी आपण फक्त 3च मॅचचे रन काउंट करतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिली फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी असे 3च मॅचचे रन आपण काउंट करतोय, त्यामुळे लक्षात असू द्या. सर्व टीमला खेळाडूंना लक्ष द्यायचं आहे. निसारभाई शेख यांना विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते आपण देतोय मला तो मॅच. या मॅचचा मार्ग मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू